नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. जय श्रीराम. आजचा आपला भाग चालला आहे 10वा, रामगंध, आणि पान आहे 57. उठा उठा या आवाजाने डॉक्टरांची डुलकी मोडली. आजूबाजूला गडद अंधार. कोणीतरी विजरी पेटवली. पहाटेचे 4:30 वाजले होते. बस आल्याची हाकाटी आल्यामुळे सर्वांची धावपळ चालू होती. जो तो आवरून तयार होत होता. नीट छाननी केली तेव्हा लक्षात आलं की एकूण 110 रामसेवक हिंदुस्थानातून तिथे एकत्र आले होते. महाराष्ट्रातून सर्वात जास्त रामसेवक आलेले होते. सर्वजण अंधारातच किनाऱ्याचा चढ चढून रस्त्यावर आले. तिथे एक बस तयार होती. आपापल्या सामानासकट 110 जण बसमध्ये चढले. खरं म्हणजे चढले म्हणण्यापेक्षा कोंबले गेले हे शब्द जास्त योग्य होते. बस सुरू झाली. अयोध्येला जायला मिळणार या विचाराने सर्वांना जोश आला. पण तोंडातून शब्द काढायचा नाही, कुठलाही आवाज होईल अशी हालचाल करायची नाही, अशी स्पष्ट ताकीद सर्वांना मिळालेली होती. तेवढ्या गर्दीतही एक माणूस प्रवास खर्च म्हणून प्रत्येकी 10 रुपये गोळा करत होता. बस आड रस्त्याने खड्ड्यातून चाललेली होती. त्या माणसाचे पैसा गोळा करणं संपवलं आणि बस थांबली. थोडंसं झुंजूमुंजू झालेलं होतं. एका शेताच्या कडेला बस थांबली होती. सुलतानपूरपासून जेमतेम 5 किलोमीटर अंतर कापलं गेलं. तेवढ्यात ड्रायव्हरनी फरमान सोडलं, सर्वांनी इथेच उतरा. बसमध्ये चढायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ उतरायला लागला. सर्वजण उतरल्यावर एक तुच्छतेचा कटाक्ष सर्वांवर टाकत त्यांनी मोठ्यांदा सांगायला सुरुवात केली. इथून तुम्हा सर्वांना पायी पायी अयोध्या गाठावी लागेल. शेतातून किंवा बांधावरून वाटचाल करावी लागेल. मुख्य रस्त्यावर पोलीस पहारा असल्यामुळे तुम्हाला तो टाळावा लागेल, नाहीतर पोलिसांकडून तुम्ही पकडले जाल. वाटेतील लोकांना विचारत मार्ग शोधावा लागेल. कोणाला काही शंका असल्यास विचारायला हरकत नाही. त्यांनी सगळं एका दमात सांगून टाकलं. यावर शंका घेण्यासारखं काही नव्हतंच आणि नसत्या शंकांना उत्तरही नव्हतं. डॉक्टरांनी आपल्या सहकार्यांच्याकडे आणि इतर रामसेवकांच्याकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दृढ विश्वास आणि डोळ्यांमध्ये गाढ श्रद्धा होती. रामगंध दरवळू लागला होता. त्यासमोर दिशा, अंतर, स्थान, खाणं पिणं या विचारांना गौण स्थान होतं. शरीर स्थिती आणि मन भावना यांना व्यापून रामगंध दशांगुळे वर उरलेलाच होता. भल्या पहाटे शेताकडे जाणाऱ्या गावकऱ्यांना रामसेवकांची चाहूल लागली. ते जवळ आले. मंडळी, निघण्यापूर्वी इथे थोडंसं थांबा. आमचा पाहुणचार घेऊन जा. तेवढीच आमच्याकडून रामाची सेवा घडेल. असं सांगून त्यांनी गावातून चुरमुऱ्याचं पोतं आणि गूळ आणवला. तो रामप्रसाद सर्वांनी वाटून खाल्ला. याच गावकऱ्यांनी दिशा दाखवली आणि रामसेवक अयोध्येच्या प्रवासाला शेत तुडवायला लागले. डॉक्टरांनी पाहिलं विस्तीर्ण पसरलेली गव्हाची शेती, मधून मधून डोलणारा ऊस, मातीचा बांध जेमतेम 10 ते 12 इंच रुंदीचा. मातीचा रंग पांढरा, चिकण, गुळगुळीत, सुपीकपणा दाखवणारी माती. हिरवा सालू नेसलेल्या घरंदाज स्त्रीची पाठीची आणि बाजूची नितळ गोरीपान त्वचा असावी तसाच हिरव्या शेतातील बांध दिसत होता. चालता चालता डॉक्टरांनी आकाशाकडे पाहिलं. सकाळचे रंग बदलणारं क्षितिज, राघू, मैना, कोतवाल, बुलबुल, भारद्वाज यांची दिलखुलास भरारी, मधूनच दिसणारे मोर आणि कानावर पडणारी केकावली. संपूर्ण वातावरणात एक निरामय अशी प्रसन्नता होती. उन्हाची कोवळी, मंद वाऱ्याची जवळी यांच्या सोबतीने ती रानवाट तुडवताना डॉक्टरांच्या तनावनाला रामगंधाने व्यापलं. त्यामुळे ते वेगळ्याच भावविश्वात गेले. त्यांना त्यांचं आवडतं गीत आठवलं. शुभ्रतुरे माळुनी आल्या निळ्या निळ्या लाटा, रानफुले लेवुनी सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे. त्यांना वाटलं परमेश्वराचं दर्शन आपल्याला झालंय.
ही उसाची डोलणारी पाती, पायांना होणारा गवताचा ओला स्पर्श, निर्मळतेने उडणारी ही पाखरं, हा गंध, हेच तर परमेश्वराचं रूप आहे. पण दुर्दैवाने या गंधालाही दरवळण्याची चोरी होतीये. नाही, मी त्याला मुक्तपणे दरवळू देईल ते मनाशीच उद्गारले, पण या स्वगत उद्गारासरशी ते दचकलेत. त्यांचं मन त्यांना म्हणलं, अरे वेड्या, या रामगंधाला मुक्त करणारा तू कोण रे? जो आधीच अनिर्बंध आहे, तो मुक्त आहे, त्याला तू मुक्त करणार? हा तर तुझा अहंकारच आहे. रामगंध म्हणजे काय, तुला उदबत्तीचा सुवास वाटला होय रे? राजकीय स्वार्थापोटी इतर भले तसे समजू देत, तू मात्र ही चूक करू नकोस. डॉक्टरांना वाटलं, आपण खरंच चुकलो. या रामसेवकांपासून स्वतःला वेगळं काढलं. आपण सर्वजण तर एकच आहोत. या विशाल भावनेला मीपणाचा तामसी स्पर्श झाला आणि त्यामुळेच हा रामगंध कोंडला गेला आहे असं आपल्याला वाटलं. ही तामसी भावना काढून टाकली पाहिजे. आपण 5 बोटं वेगळी मानली आणि ती एकत्र झाली तर वज्रमुठ होईल, हे साधं तत्व आपण विसरलो कसं? आणि या विचारांनी डॉक्टरांच्या मनातील मरगळच निघून गेली. करुणार नवरामाची चालता चालता डॉक्टर स्वतःशीच हसले. त्यांना लगान हा सिनेमा आठवला. रामसेवकांमध्ये त्यांना लगानचा चमू दिसायला लागला. साधे भोळे सर्वसामान्य गावकरी, ज्यांना छक्के म्हणजे काहीही माहिती नाही हो. कुणालाही आठवणीत राहील असा चेहरा पण नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, पण प्रत्येकाला या मातीचा मृद गंध आहे आणि हा गंधच त्यांच्यातील समान धागा आहे. या गंधानेच त्यांच्या मनातील जिद्द जागवलेली आहे आणि तीच त्यांना ही शेतं तुडवायला मदत करते आहे. असे विचार साथीला घेऊनच डॉक्टरांची पावलं पडत होती. आता वातावरणात फरक पडू लागला होता. उन्हाचा कडाका जाणवायला लागला होता. घाम गेल्यामुळे घशाला कोरड पडत होती. पाय कुरकुरायला सुरुवात झाली होती. एक गाव बघून सर्वजण एका झाडाखाली विसावले. इथेही स्थानिक गावकरी आले. विचारपूस झाली. चुरमुऱ्यांचं पोतं, गुळाचा खडा यांचा पाहुणचार मिळाला आणि सहजच डॉक्टरांनी विचारलं, इथून अयोध्या किती लांब आहे? असेल 40-50 किलोमीटर. तितक्या सहजतेने त्यांनी उत्तर दिलं. आपण सकाळपासून सतत 4 तास चाललो आहे. सुरुवात केली तेव्हा अयोध्या 40-50 किलोमीटर दूर होती. आत्ताही तितकीच दूर? हे कसं काय? असा प्रश्न डॉक्टरांनी स्वतःलाच विचारला. असेल, टाळणं तर भागच आहे, असं म्हणत ते आणि त्यांचे सहकारी चालायला लागले. मध्येच नेने यांचा पाय खड्ड्यात पडला. कळवळत ते खाली बसले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. सुदैवाने पाय फक्त मुरगाळला होता. या गोळ्या घ्या, मी मलम लावून देतो, आपण 15-20 मिनटं थांबू, डॉक्टर म्हणाले. पण थोड्याच वेळात नेने उठून उभे राहिले. चला डॉक्टर, असं म्हणत चालायलाही लागले. लंगडत लंगडत चालणाऱ्या नेण्यांना बघून डॉक्टरांना त्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटलं. तोपर्यंत त्यांच्याबरोबरची मंडळी पुढे गेली होती. मध्येच त्यातील काही पळत पळत माघारी येताना दिसले. खाली बसा, आडवे पडा, शेतात लपा, असं दबक्या आवाजात ते सांगतच आले. बांधावर आडवे पडून सरपटत डॉक्टर शेतात शिरले. बरोबरीच्या सर्वांनी तोच कित्ता गिरवला आणि थोड्या वेळाने गव्हाची रोपं बाजूला करून डॉक्टरांनी समोर पाहिलं. साधारण 200 मीटर अंतरावर मुख्य रस्ता होता. तो ओलांडून पलीकडे जाताना जथ्यातील काही रामसेवकांना पोलिसांनी पकडलं. तेव्हा इतरांनी मागच्या मागे पळत बाकीच्यांना इशारा दिला होता. पोलिसांनी वायरलेसवरून संदेश पाठवला की इथे अनेक रामसेवक आहेत, अधिक कुमक पाठवा. हे ऐकल्यावर पकडलेल्या रामसेवकांनी मागील सर्वांना इशारा देऊन सावध केलं. थोड्या वेळाने लपत छपत रस्त्याला समांतर दिशेने सर्वजण शेतातूनच निघाले. साधारण 1 किलोमीटर अंतर गेल्यावर डॉक्टरांनी शीळ वाजवून सहकाऱ्यांना एकत्र केलं. एका झाडाच्या आडोशाला उभे राहत ते म्हणाले, रस्ता ओलांडण्याची घाई करू नका, आधी मी जातो. सुरक्षितता वाटली तरच सर्वजण पुढे या. म्हणजे दुर्दैवाने पकडलो गेलो तर मी एकटाच पकडला जाईन. इतरांनी तर त्याला कडाडून विरोधच केला. डॉक्टर साहेब, जे व्हायचे ते सर्वांचं होईल. जियेंगे साथ, मरेंगे साथ.
तुम्ही पुढे जा, पण पकडले गेला तर आम्ही पण स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करू, ठाम सुरात महानूर म्हणाले. हे ऐकल्याबरोबर डॉक्टरांचं हृदय भरून आलं. असे साथीदार असल्यावर आपण अयोध्येला पोचणारच याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. ते झाडाच्या आडोशातून बाहेर आले. अंदाज घेत रस्ता पार करून गेले. शिळेची खूण वाजवून त्यांनी साथीदारांना इशारा केला. ताबडतोब सर्वांनी एक एक करत रस्ता पार केला. उन्हाचा चटका द्यायला लागलं होतं. कापणी झाल्यावर शेतातलं उरलेले धस पायाला टोचायला लागले. जमिनीतून सुद्धा उष्णता फेकली जात होती. दोन्ही बाजूनी जळणं म्हणजे काय या वाक्याचा नेमका अनुभव रामसेवक अनुभवत होते. पाखरं वळचणीला बसून होती. मधूनच एखादा मोर झाडाच्या फांदीवर विसावा घेताना दृष्टीस पडत होता. रामसेवकांनी अयोध्येला जाऊ नये म्हणून सर्व वाहतूक बंद केली होती. रस्त्यावरून सायकलीसुद्धा नेण्याची अनुमती नव्हती. शेतं तुडवीत पायी जावं तर रस्ता पार करताना पोलीस पकडत होते. हिंदूंच्या देशात रामाच्या भेटीला जायला खुद्द रामाच्या नावाने निवडून आलेलं सरकारच प्रतिबंध करत होतं. प्रसारमाध्यमांनी तर अक्षरशः आकाश पाताळ एक केलं होतं. हे सुद्धा दोन्ही बाजूंनी जळणं नव्हतं तर मग दुसरं काय होतं? या चटक्यांना सहन करण्याची ताकद रामसेवकांना कोणी दिली? हजारो संगीनधारी पोलीस अयोध्येच्या सीमेवर आपली वाट पाहत आहेत हे माहीत असून सुद्धा एकाचंही पाऊल अडखळत नव्हतं. रस्त्यात पोलीस पकडतच होते, पण एकाच्याही मनात माघारी फिरण्याचे विचारही आले नाही. मग ही जिद्द कोणी जागृत केली? हे सर्व तर त्या रामगंधाचंच काम होतं. चालताना असे अनेक विचार मनात येत होते आणि तेवढ्यातच भाट्यांची चप्पल तुटली. ते थांबले. डॉक्टरांची विचार शृंखलाही तुटून ते थांबले. वाढलेली दाढी, थकलेला चेहरा, हातात तुटलेली चप्पल असे घेतलेले भाटे पाहून डॉक्टरांच्या मन कळवळलं. डॉक्टर, मी अनवाणीत चालतो. इथे कुठला चांभार मिळणार आपल्याला? असं म्हणत भाटे चालायला लागले. त्या तप्त जमिनीवर अनवाणी चालणाऱ्या भाट्यांना पाहून डॉक्टरांना वाटलं, श्री समर्थ रामदास अजून संपलेले नाही आहेत. भाट्यांच्या रूपाने रामदास अजूनही शिल्लक आहेत. देहभोग होणार काही सुटेना, जनांच्या मना सांगताही तुटेना. म्हणे दास उदास काही न व्हावे, वरे ओखटे सर्व साहोनी न्यावे. आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला या रामदासाची सोबत मिळाली. अमूर्त रामगंधाची रोकडी प्रचिती झाली आहे. अशा रीतीने 1 तास चालल्यानंतर एक छोटंसं खेडं लागलं. तिथल्या गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने उसाचा ताजा रस सर्वांना दिला. आम्ही अयोध्येला येऊ शकत नाही, पण रामसेवकांची थोडी सेवा करायला मिळाली ही तर रामाचीच कृपा आहे, असं म्हणत ते भोळे भाबडे गावकरी त्यांना नमस्कार करू लागले. हा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.